नमस्कार मित्रांनो, APNF चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी अनिरुद्ध पुनवटकर। मित्रो, APNF टेक्निक्समध्ये आज आमच्या शेतामध्ये जी कापूस लागवड केलेली आहे त्या लागवडीपासून आज माझ्या शेतातील कापसाची जी सीतादेवी होत आहे, ही सीतादेवी नवीन कापूस वेचणी करून आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहोत। मित्रो, आज या ठिकाणी आमच्या शेतातील कापसाची वेचणीसाठी सीतादेवीची पूजा केली जाते। मित्रो, हा जो कापूस आहे किंवा ही जी पराठी आहे ही पराठी मार्केटमधून न आणलेल्या बियाणाची आहे। दरवर्षी गेली 5 वर्ष मी माझ्या शेतातील कापूस हा सीतादेवीचा ठेवतो आणि त्यापासून मी बियाणे बनवतो। तेच मी दरवर्षीला लागवड करतो आहे आणि त्याच्यामुळे आज माझ्या शेतातील जी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते औषधे बाजारातून मी आणत नाही आणि मी टाकत नाही, कारण APNF चॅनलच्या माध्यमातून जे आम्ही शेती करतो ती शेती माझ्या या पूर्ण 15 एकरामध्ये होते आहे आणि आज त्याचा जो पहिला दिवस आहे सीतादेवीचा तो इथे आम्ही साजरा करतो आहे, कापूस काढतो आहे। साधारण मित्रो, एक कापसाच्या पिकाचा जर हिशोब केला तर 3x3 वरती लागवड केल्यास 14,000 पौधे लागतात आणि 4x4 वरती जर कापूस पराठीची लागवड केली तर 10,000 प्लांट लागतात। म्हणजे 4x1 वरती 10,000 प्लांट बसतात आणि 3x1 वरती लागवड केल्यास साधारण 14,000 रोपे बसतात। तर या कापसाचा जर ॲव्हरेज आपण 25 बोंड जरी धरले तरी आपल्याला 3x1 वरती 15 क्विंटल कापूस होतो आणि 4x1 वरती लागवड केल्यास आपल्याला तेवढाच कापूस होतो। तर मित्रांनो, साधारण 15 ते 17 क्विंटल कापूस घ्यायचा असेल तर पराठीच्या झाडाला आपण जर वाढवताना दररोज एक पान कसं येते ते बघितलं पाहिजे। तुम्ही नुसती वाढ करून चालत नाही, तर त्याला येणाऱ्या ज्या लेकी आहे त्या लेकी नाती जर वाढवल्या, जर पराठी जास्त उंच न जाता तिला मर्यादित जर ठेवलं आणि त्याची छाटणी करत राहिला तर तुम्हाला सहज 25 ते 30 बोंड हे मिळतातच आणि त्याच्यापासून आपल्याला एकरी उत्पादन हे 14 क्विंटलपर्यंत जाऊ शकते। जर 50 बोंड आले तर 25 ते 30 क्विंटल कापूस आपल्याला मिळू शकते, कारण साधारण एका बोंडाचं वजन हे 4 ग्रॅम जरी धरलं तरी आपल्याला 25 गुणीला 15,000 किंवा 14,000 रोपं धरले तर आपल्याला 14 ते 15 क्विंटलचा ॲव्हरेज मिळू शकतं। म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारचे जे कीटकनाशक आहे किंवा खते आहे तर आम्ही शेतात टाकत नाही आणि आम्हीच आमच्या शेतातील कापूस हा हायब्रिड पद्धतीनं तयार करतो आणि त्यातूनच आम्ही हे दरवर्षी उत्पादन घेत असतो। खर्च कमी, उत्पादन जास्त, अशा पद्धतीचं आमचं टेक्निक आहे। दरवेळेला आम्ही त्याची छाटणी करत असतो
त्याच्यामुळे आम्ही जास्त उंच न वाढवता कमीत कमी आपल्या 4 ते 5 फूट एवढी हाईट आम्ही ठेवतो. तर जर आपण या पद्धतीने छाटणी केली आणि पानाची संख्या वाढवली तर रोज हे एक पान तर दिलेल्या अंतराप्रमाणे त्या झाडावर पानं आली पाहिजे. म्हणजेच आपण 3 ग्रॅम अन्न वनस्पती कसं तयार करू शकते हे तंत्रज्ञान आपण शिकू शकतो. तरच आपल्याला उत्पादन मिळू शकते. नाहीतर आपण ठोकताळे मांडून 25 क्विंटल एकरी, मग ते अमृत पॅटर्न असेल किंवा इतर पॅटर्न असेल, तर हे फक्त सांगण्यासाठी आणि खर्च वाढवण्यासाठी आहे. तर आम्ही आमच्या शेतामध्ये कोणताही खर्च न करता फक्त आम्ही तणनाशक एवढंच वापरतो. त्याच्या पलीकडे आमचे जे न्यूट्रॉनॉल आहे किंवा इकोमिसाईल एन असेल, ओ असेल, तर त्याचीच फवारणी आम्ही आमच्या शेतात करतो. साधारण या पराठीवरती आम्ही जी फवारणी केलेली आहे हे 3 फवारण्या वरच्या केलेल्या आहे. तर तुम्ही ही जी पराठी जी बघू शकता, तर अशा पद्धतीची आमच्या शेतातील पराठीची वाढ आहे. पात्या आहे, फुलं आहे, बोंड आहे. तर ही जी आहे हे साधारण माझ्या हाईटची म्हणजे 5-5.5 फुटापर्यंत ही सगळी पराठी वाढलेली आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण उत्पादन घेतलं तर विदर्भातील होणाऱ्या शेतकऱ्याची जे आत्महत्या आहे ते थांबू शकेल. पण आज मार्केटमध्ये पैसा ओतून जास्तीत जास्त पिकाची वाढ करण्यामागे जो शेतकरी भूलथापांना बळी पडतो, तर ते बळी न पडता मार्केटमधून कोणत्याही प्रकारचं बियाणं न आणता आपणच आपल्या शेतामध्ये हायब्रिड बियाणं तयार करून आपण दरवर्षी 800 ते 900 रुपये 400 ग्रॅमच्या बॅग मागे द्यावं लागतो. तर ते देण्याची गरज भासत नाही. आणि आपला तो बियाणाचा साधारण माझ्या शेतामध्ये जर मी 15 एकरामध्ये जर बियाणं आणले असते तर मला 2दा टोबणीसाठी 60 ते 70 हजार रुपयाचे बियाणं लागले असते. पण तो पैसा एक वाचलेला आहे. दुसरं असं की जे कीडनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तुडतुडे मावावरती जे औषधं असतील, तर त्याचासुद्धा 50 ते 60 हजार रुपये वाचलेले आहे. दुसरे म्हणजे ही रासायनिक खते जी आहे, तर लोक एका डोसला एकरी 4 बॅगा देतात. पण माझ्या शेतामध्ये सुरुवातीला न्यूट्रॉनॉलचा जे पंपाचं नोझल काढून 50 मिली ते 200 मिलीपर्यंत दिल्यामुळे आज माझी ही पराठी आहे. मी दरवर्षी याच पद्धतीनं करत असतो. तर मित्र, आज या कापसाच्या जो कापूस निघतोय आज माझ्या घरी, आज कापूस येणार आहे, त्याचा मला एक आनंद आज या ठिकाणी होतो आहे. तर मित्र, या पद्धतीनं आपण जर शेती केली तर आपला बराचसा पैसा वाचू शकतो आणि उत्पादनसुद्धा आपण हुकमी विक्रमी कसं घेता येईल ते बघितलं पाहिजे. निव्वळ होणाऱ्या भूलथापांना बळी न पडता किंवा आपण मार्केटमध्ये पैसा न ओतता जर उत्पादन जर घेतलं तर आपल्याकडे बाजारात न जाणारा पैसा तो वाचू शकतो आणि आपली समृद्धी वाढू शकतो. मित्रो, नमस्कार. जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. नमस्कार.